नमस्कार मंडळी, मी सतीश देवणे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. तर आज आपण जाणार आहोत औचितगडला. कॅप्शनवरून तुम्हाला समजलंच असेल. औचितगडावर जाण्यासाठी आम्ही सकाळी 8 वाजता 4 व्हीलर गाडी घेऊन निघालो. माझ्यासोबत माझे 4 जण मित्र होते. औचितगड रोहा तालुक्यात येता. कोकणातल्या कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेल्या रोहा गावच्या आजूबाजूच्या पसरलेल्या डोंगर रांगामध्ये गर्द रानात वेढलेलो किल्लो म्हणजे औचितगड. जर गडावर जायचं असाल तर रोह्यामधनं आपला मेढा या गावात यायचं लागतं, कारण थैसूनच ट्रेक चालू होता. फायनली आम्ही पोचलो. रोहा तालुक्यात दिल्यानंतर या मेढा गावात या मंदिरा आणि याच मंदिरापासून पुढे आपला ट्रेक चालू होता. चला तर मग जाऊया औचितगडावर. ट्रेकिंगला सुरुवात केलेली असा. मेढा गावातून आमच्यासोबत आज ट्रेकिंगला आहेत आरुष कालेकर, कल्पेश कदम, सिद्धेश परब, निलेश कालेकर आणि विकास ओलम. वाटेत जाताना भली मोठी बावडी लागता. विहिरीक आमच्या मालवणी भाषेत बावडी म्हणतात. गडावर जाताना वाटेत मधी मधी तुमका दिशादर्शक फलक लावलेले दिसतले. यो छोटो ट्रेकर आरुष कालेकर. कसं सरासर गड चढता बघा. राजांचे गड किल्ले बघ ना आणि तो अनुभव ना, एक सुखद अनुभव हा. वाटेत तुमका जागोजागी असे गडाकडे जाणारा मार्ग असे बोर्ड लावलेले दिसतील. तोच मार्ग तुम्ही पकडून पुढे गर चढत राहा. आमच्यासारख्या भटक्यांका हीच पंढरी आहे. ट्रेकिंग करणं म्हणजे एक वेगळीच एनर्जी आणि ऊर्जा भेटता. त्याच्यामुळे असे गड चढण्यात जी मजा येता ना ती वेगळीच आहे. जंगलातून जाणारे पाय वाटे आणि दगडधोंड्याचे रस्ते हे पार करून जेव्हा शेवटच्या टोकाक पोचताव ना, तो त्याच्यावर का दुसरा आनंदच नाही. थोडा अंतर पुढे चालत इल्यावर आपणाक विरगळ बघूक भेटतात. विरगळ म्हणजे नेमक्या काय? महाराष्ट्रभूमी म्हणजे समरभूमी. देव, देश, धर्म यांच्या रक्षणार्थ नेहमीच पेटत असलेला धगधगता अग्निकुंड.
याच स्वातंत्र्य देवतेच्या यज्ञात अनेक वीरांनी आपले प्राणाच्या आहुती दिल्याने याच वीरांची स्मृती चिरकाल जिवंत राहावी म्हणून त्यांच्या नावाचे वीरगळ रूपात दगड उभारले जायचे. काळाच्या ओघात गडाची बरीच पडझड झालेली दिसतात. तुटलेल्या अवस्थेत असलेल्या पायऱ्यो पार केल्यानंतर आपण गडाच्या महादरवाजाकडे येऊन पोहोचतो. ह्यो असा गडाचो महादरवाजा. महादरवाजा पार करून आपण पुढे चालत गेल्यावर आपणाक एक तोफ दिसता. त्यानंतर आपण पुढच्या मार्गात जाताना आपणाक भग्न अवस्थेत असलेलो दरवाजा दिसता. त्या दरवाजाच्या बरोबर वरती बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे. थोडा अंतर पुढे अजून चालत गेल्यावर आपणाक उजव्या हाताक भला मोठा तलाव दिसता. तलाव बघून झाल्यावर आपणाक महादेवाचं मंदिर दिसता. महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या मार्गाक लागलो. मंदिराच्या खालच्या बाजूक पाण्याचे असे मोठे मोठे टाकी असत. पाण्याचे टाके बघून झाल्यावर आपणाक परत डाव्या हाताक एक दुसरा दरवाजा लागता. ही वाट सरळ गडाच्या मेन बुरुजाकडे जाता. बुरुजावर वरती इल्यावर आपणाक अजून एक तोफ दिसता. बुरुजाची तुम्ही तटबंदी बघू शकताच. फायनली आम्ही येऊन पोचतो अवचित गडाच्या सगळ्यात उंच भागावर. ह्या बुरुजावर ना दिसणारो नजारो तुम्ही बघू शकतास. गडाची तटबंदी बघित आपण पुढे गेल्यावर आपण दिंडी दरवाजाकडे येऊन पोहोचतो. दिंडी दरवाजातून बाहेर पडल्यावर आपणाक उजव्या हाताक तोफ दिसता. इथे आपणाक अजून एक तोफ दिसान येता. गडाचो इतिहास सांगायचो झालो तर याची निर्मिती शिलार राजाच्या काळात झाली असावी. शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतल्यावर अवचितगड स्वराज्याशी जोडलो गेलो. यो गड कोकण आणि पठार यांच्या मधोमध होतो. त्याच्यामुळे हेरगिरी आणि संदेश वाहनासाठी याचा उपयोग केला जात होता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.